नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि तरुणांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे। समता पतसंस्थेतील 100 बनावट खात्यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला नाशिक एसआयटीने शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। मंत्रालयातील कॅन्टीन 98% स्वच्छ असल्याचा एफडीएचा दावा हायकोर्टाच्या वकिलांच्या समितीने केलेल्या पाहणीत फोल ठरलाय। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषेचा जागतिक प्रचार करण्यासाठी देश विदेशात 49 साहित्य संमेलने आयोजित केली जाणार आहेत। खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठा विसर्ग सुरू झाल्याने पुण्यातील एकता नगरी भागात पाणी शिरले असून 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे 14 दिवसांपासून बेपत्ता असून रॅगिंगमुळे हे घडल्याचा पालकांनी आरोप केलाय। ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असली तरी मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यूपीएससीचा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचाच पेपर कसा फुटतो असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची पारदर्शक एसआयटीत चौकशी करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास आणि सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत 356 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। पेपरफुटी आणि भरती परीक्षांमधील फसवणुकीचे 203 प्रलंबित खटले त्वरित निकालासाठी चालवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।